माझं नाव संदीप शंकरराव नजन, राहणार भातकुडगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. मी साधारणतः 8 वर्षापासून शेती बघतोय. याच्या आधी आमचे वडील चुलते हे एकत्रित कुटुंब पद्धती होती. आम्ही वडील बघायचे, चुलते बघायचे. तर इथून मागं आम्ही डाळिंब करायचो, डाळिंबाची पिकं करायचो, केळीसारखे पिकं करायचं आणि ऊस क्षेत्र जास्त प्रमाणात, आमचं मोठ्या प्रमाणावर ऊस क्षेत्र आहे. तर माझे एकूण क्षेत्र येतं 42 एकर. बाकीचं डाळिंब राहतात आणि काही 5,000 सध्या केळीचे झाडे. मी 8 वर्षापासून क्षेत्र बघतो. इथून मागं आमचे वडील क्षेत्र बघायचे आणि क्षेत्र बघत असताना आमचे वडील इथून मागं फर्टिलायझर हे भरमसाठ ट्रॅक्टरभर खतं आणायचे, पण त्याचा काही असा उपयोग होत नव्हता शेतीला. आणि इथून मागं आमच्या ऊसाचे ॲव्हरेज वगैरे 30 टनापर्यंतच राहायचे. ज्यावेळेस आमचा उद्धव पालवे सरांसंग कॉन्टॅक्ट आला, त्याच्यानंतर सरांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं व यारा फर्टिलायझर असे कंपनीचे खतं बेटर आहेत. मग आम्ही त्यावेळेस चालू करायला लागलो. मी शेतीत पडल्यानंतर मी 8 वर्षापासून यारा फर्टिलायझरचे खतं वगैरे, यारा कॉम्प्लेक्स झालं, नत्राबोर झालं, हे वापरायला लागलो आणि आम्हाला बेटर एकदम रिझल्ट आला. तर आमचे सरांच्या मार्गदर्शनामुळं आमचे 30 टनापासून तर ते 80 टनापर्यंत ऊसाचं टनेज निघायला लागलं. त्याच्यानंतर माझे डाळिंब पण सरांच्या मार्गदर्शनामुळं एक्सपोर्ट झाले आणि केळी पण एकदम बेटर झाली. केळीचं पण 35 ते 40 टनापर्यंत ॲव्हरेज निघायला लागलं केळीचं. पहिले आम्ही सारखं हे बाकीचे खतं वापरायचो, ते भरपूर लागायचे आणि रिझल्ट कमी यायचा. तसं याराच्या तुलनेत जर विचार केला तर याराचे खतं थोडेच लागायचे, पण रिझल्ट एकदम टॉप यायचा. नत्राबोर जर सांगायचं तर ठरलं तर नत्राबोर एकदम बेटर खत आहे. नत्राबोर वापरायला लागल्यापासून आमच्या केळीची ग्रोथ, ऊसाची ग्रोथ, त्याच्यानंतर पिकातली जी शायनिंग ती एकदम बेटर आली. आम्हाला उद्धव सरांनी एकदम त्यांचं परफेक्ट मार्गदर्शन दिलं. आम्हाला त्यांनी एकदम हे खत एकदम बेटर दिलं. यारा फर्टिलायझर हे खत त्यांनी युरोपमध्ये तयार झालेलं हे नत्राबोर एकदम भारतात आल्यानंतर आम्हाला एकदम टॉप कंडिशनचं खत वाटलं. पहिलं आम्ही युरिया वगैरे वापरायचो, युरियाने आम्हाला काही खास असा फरक होत नव्हता. सरांनी आम्हाला यारा नत्राबोर सांगितलं याराचं, तर आम्हाला एकदम टॉप रिझल्ट आला. मी केळीमध्ये नत्राबोर वगैरे वापरलं, मला एकदम व्यवस्थित रिझल्ट आला. मी याराचा खूप तृणी आहे. याराचे मी खतं वापरले. मी वापरल्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की याराचे खतं खूप बेटर आहेत. हे तुम्ही पण वापरा. मला एकदम टॉप रिझल्ट आला. माझ्या ऊसाची कांडीची जाडी म्हणा, केळीचं बंचेस म्हणा, केळीची पानाची रुंदी म्हणा, माझ्या डाळिंबाची शायनिंग म्हणा, एकदम परफेक्ट आणि एकदम वंडरफुल. त्याच्यानंतर मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की याराचे खतं तुम्ही नक्की वापरा आणि जरूर वापरा. मी पण वापरतोय, तुम्ही पण वापरा. थँक्यू यार.